नमस्कार मंडळी, आज मी मसाला पास्ताची रेसिपी दाखवणार आहे. व्हिडिओला सुरुवात करूया. एका टोपामध्ये मी यात पाणी घेतले आणि त्यात आपण 1 चम्मच मीठ घालूया आणि चांगलं मिक्स करून त्यामध्ये आपण हे मॅक्रोनी घालणार आहोत, म्हणजेच पास्ता. तर हे आपल्याला बॉइल्ड करून घ्यायचं आहे. तुम्हाला पाहिजे तेवढं क्वांटिटीमध्ये तुम्ही पास्ता बॉइल्ड करू शकता. मी 2 माणसांना पुरेल एवढा पास्ता घेतलाय. त्यावरून मी थोडं तेल घातलंय, म्हणजे एकमेकांना पास्ता चिपकून राहणार नाही आणि 5 मिनिटं तरी जातील पास्ता बॉइल्ड व्हायला. तर आपण वेट करूया. 5 मिनिटानंतर बघूया पास्ता बॉइल्ड झालाय का. आपण चेक करूया एकदा की पास्ता लगेच तुटतोय का. तसं पास्ता बॉइल्ड व्हायला वेळ लागत नाही, पटकन शिजतो. सो यातलं मी पाणी पूर्ण काढून घेतलंय आणि पास्ता असा सेपरेट केलाय. तर मी आता एका कढईमध्ये तेल घालते 2 चम्मच आणि लांब लांब कापलेला एक बारीक चिरलेला कांदा घालते आणि चांगलं असं मिक्स करून घेते. कांदा चांगला ट्रान्सपरंट झाल्यावर त्यात मी 2 चम्मच टोमॅटो केचप, 2 चम्मच शेजवान चटणी आणि 2 चम्मच मेयोनीज घालणार आहे. केचप घालताना माझ्याकडून व्हिडिओ रेकॉर्ड नाही झाला, म्हणून मला तो व्हिडिओ दाखवता नाही आला. पण मी यात 2 चम्मच सर्व घातला आहे. आता एकदा हे सर्व मिक्स करून घेऊया. यावर मी आता एक चीजचं क्यूब पूर्ण किसून घालणार आहे आणि परत एकदा चांगलं मिक्स करून घेते. वरून थोडं मीठ घालते. मायक्रोनी बॉइल्ड करताना सुद्धा मी त्यात मीठ घातलं होतं, त्यामुळे जास्त घालायचं नाही. आणि शेजवान चटणीमध्ये सुद्धा मीठ असतं, त्यामुळे जास्त मीठ इथे घालू नका. आता बॉइल्ड केलेला पास्ता यात मी घालते. त्यावर ओरेगॅनो 1 पॅकेट आणि एक चिली फ्लेक्सचं पॅकेट घालते. पिझ्झा सोबत जे चिली फ्लेक्स आणि ओरेगॅनोचे पॅकेट्स येतात ना, ते आहेत हे. पास्ता ऑलरेडी बॉइल्ड आहे, त्यामुळे इथे काही जास्त शिजवायची गरज नाही. आपण एकदा 2-3 मिनिटासाठी या मसाल्यांमध्ये मस्त मिक्स करूया. तर आपला मसाला पास्ता रेडी आहे खाण्यासाठी. माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. स्वस्त राहा, मस्त राहा, मजेत राहा.